जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 264. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सो रस जान महेसु. महेश्वर महादेव भोलेनाथ ते फक्त हा चित्तलयाचा रस काय असतो, त्यातला आनंद काय असतो हे जाणतात असं तुलसीदासांनी सांगितलं, असं काकभूषुंडींनी सांगितलं. खरा आनंद फक्त महादेव जाणतात. श्रीराम सीता सिंहासनावर आरूढ आहेत. राज्याभिषेक झालेला आहे. सर्व अयोध्येची प्रजा, तीनही भावंड, सर्व माता अत्यानंदामध्ये आहेत. सर्व देव, ऋषी, मुनी, गंधर्व, अप्सरा, ब्रह्मादिक देव, शिवभगवान सर्वजण तिथे उपस्थित आहेत. एवढ्या सगळ्यांमध्ये आम्हाला काकभूषुंडी सांगतायत की हा जो रस आहे प्रभूंच्या आनंदाचा, तो केवळ महादेव जाणतात. आणि म्हणून महादेवांनी रामरक्षेमधून आम्हाला श्रीराम नामाचा परिचय करून दिला. श्रीरामचरित्राबद्दल सांगितलं. राम कवच काय असतं हे सांगितलं. अशा रीतीनं आपण बघितलं मागच्या भागामध्ये की श्रीरामांना राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वच आनंदामध्ये आहेत आणि सर्वजण त्यांचं दर्शन घेत आहेत. देव स्तुती करतायत, विविध लोक स्तुती करतायत प्रभूंची. आणि ह्या स्तुतीसुमनांमध्येच श्रीराम न्हावून निघालेत. आजसुद्धा अशाच 2 सुप्रसिद्ध स्तुती तुलसीदास आम्हाला सांगणार आहेत. त्याचं पठण करणार आहोत आपण. फार सुंदर आहेत, म्हणजे काही शब्दच नाहीत त्यासाठी. वेदांनी केलेली स्तुती आणि त्यानंतर सर्वोत्तम अशी भोलेनाथांनी केलेली स्तुती. त्यामुळे काय सांगतायत तुलसीदास आज तर, भिन्न भिन्न अस्तुती करी गये सुर निज निज धाम, बंदी बेश बेद तब आये जह श्री राम. प्रभु सर्वज्ञ कीन्ह अति आदर कृपा निधान, लखेउ न काहू मरम कछु लगे करन गुणगान. सर्व देव भिन्न भिन्न स्तुती करून प्रभूंची वेगवेगळ्या तऱ्हेनं स्तुती करून, बरं का, आपापल्या लोकी निघून गेले. आणि मग 4ही वेद, बरं का, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, जे प्रभूंच्या उच्छ्वासातूनच त्यांची निर्मिती झाली आहे, अपौरुषेय आहेत, असे अपौरुषेय वेदसुद्धा प्रभूंचा राज्याभिषेक झाला म्हटल्यानंतर त्यांनी भाटांचं रूप धारण केलं, बंदी बेश, बरं का. आणि आये जह श्रीराम, जिथे श्रीराम बसलेत तिथे आले. कृपानिधान प्रभू सर्वांतर्यामी सर्वज्ञ आहेत, त्यामुळे वेदांना ओळखून त्यांचा आदर केला, अति आदर केला कृपानिधानांनी वेदांचा. पण त्याचं रहस्य मात्र कुणाला काही कळलं नाही. ते कोण आहेत हे कळलं नाही. कुणी भाट, कुणी स्तुतीपाठक असं वाटलं सर्वांना, पण ते होते वेद देह धारण केलेले. आणि आता हे वेद प्रभूंचं गुणगान करतायत, ते तुलसीदास आम्हाला सांगतायत. जय सगुण निर्गुण रूप रूप अनूप भूप शिरोमणे, दस कंधरादि प्रचंड निशिचर प्रबल खल भुज बलहने, अवतार नर संसार भार बिभंजी दारुण दुख दहे. जय प्रणत पाल दयाल प्रभु संजुक्त
तसक्ति नमामहे तव विषम बाया बस सुरासुर नागनर अग जग हरे भव पंथ भ्रमत अमित दिवस निसी काल कर्म गुण निभरे जे नाथ करी करुणा बिलोके त्रिविधि दुखते निर्भये भव खेद छेदन दच्छ हम कहूँ रच्छ राम नमामहे जे ज्ञान मान बिमत्त तव भव हरनि भक्ति न आदरी ते पाई सुर दुर्लभ पदादपि परत हम देखत हरि विश्वास करी सब आस परिहरि दास तव जे होई रहे जपि नाम तव बिनु श्रम तरहि भव नाथ सो सम राम हे जे चरण शिव अज पूजर शुभ परसि मुनिपति तरी नख निर्गता मुनि वंदिता त्रैलोक पावनी सुरसरी ध्वज कुलिस अंकुश कंज जुत बन फिरत कंटक किन लहे पद कंज द्वंद मुकुंद राम रमेश नित्य भजामहे अव्यक्त मूल मनाधि तरु त्वच चारि निगमागम भने षटकंध शाखा पंच बीस अनेक पर्ण सुमन घने फल जुगल विधि कटु मधुर बेली अकेली जेहि आश्रित रहे पल्लवत फूलत नवल नित संसार बिटपन मामहे जे ब्रह्म अजमद्वैत मनुभव गम्य मन पर ध्यावहि ते कहु जानहु नाथ हम तब सगुन जस नित गावहि करुणायतन प्रभु सद्गुना कर देव यह बर मागहि मन बचन कर्म विकार तजि तव चरण हम अनुरागहि सबके देखत बेदन बिनती कीन्ही उदार अंतर्धान भये पुनि गए ब्रह्म आगार. काय सुंदर स्तुती आहे पहा. म्हणतायत वेद म्हणतायत श्रीरामांबद्दल त्यांचं वर्णन करतायत की हे सगुण आणि निर्गुण रूपा, हे अनुपम रूप लावण्ययुक्ता, हे राजांचा शिरोमणी, तुमचा विजय असो. रावणादी प्रचंड अत्यंत बलशाली आणि दुष्ट राक्षसांना आपल्या बळानं बाहुबलानं तुम्ही मारून टाकलत. मनुष्य अवतार धारण करून पृथ्वीचा भारहरण करणारे आहात तुम्ही आणि तिचं पृथ्वीचं भीषण दुःख तुम्ही दूर केलंय. हे कृपानिधान, हे दयाळू भगवंता, हे शरणागतांचं रक्षण करणाऱ्या प्रभो, तुमचा विजय असो. आम्ही तुमची शक्ती सीता, तिच्यासह तुम्ही जे शक्तिमान रूपात विराजित आहात, अशा तुम्हाला नमस्कार करतो. हे हरी, तुमच्याच दुस्तर मायेमध्ये गुंतल्यामुळे देव, राक्षस, नाग, मनुष्य, चराचर जीव हे सर्व काल, कर्म आणि गुण अधीन होऊन रात्रंदिवस जन्म मरण चक्रातून फिरतायत. हे नाथ, यांच्यापैकी तुम्ही ज्यांना कृपादृष्टीनं निहाळलत ते मायाजनित असून सुद्धा त्रिविध तापांमधून, तीनही प्रकारच्या दुःखांमधून मुक्त झाले. तुम्ही कसे आहात श्रीराम, तर जन्म मरणाचे श्रम नष्ट करण्यामध्ये कुशल आहात म्हटलंय बरं का. असे श्रीराम, आपण आमचं रक्षण करावं. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. भवखेद छेदन दच्छ हम कहू रच्छ राम नमामहे. पण
वेद सांगतायत बरं की ज्यांनी आपल्या मिथ्या खोट्या ज्ञानाच्या अभिमानानं उन्मत्त होऊन जन्ममृत्यूच्या भयाचं हरण करणाऱ्या तुमच्या भक्तीचा आदर केला नाही, भक्ती न आदरी हे हरी देव दुर्लभ पद जरी अशांना प्राप्त झालं तरी सुद्धा त्या पदावरून सुद्धा पतित होताना ते आम्हाला दिसतात. पण तुमचे दास बनून जे राहतात, जे सर्व आशा सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून राहतात, ते केवळ तुमचं नाम जपत विनासायास हा भवसमुद्र तरून जातात. जपी नाम तव बिनु श्रम तर्हि भवसो नाथ समराम हे नाथ, अशा तुमच्या ज्यांच्या नामाचं स्मरण करत भवसागर तरून जाणं अगदी सहज आहे, अशा तुमचं आम्ही स्मरण करतो. आता प्रभू चरणांचं वर्णन आणि वंदन त्यांची महती गातायत वेद. म्हणाले, ज्या चरणांची पूजा शिव आणि ब्रह्मदेव करतात, ज्या चरणांच्या कल्याणमय स्पर्शामुळं शिळा होऊन पडलेली गौतम पत्नी अहल्या तरून गेली, मुनींना वंद्य असलेली आणि त्रैलोक्यास पावन करणारी सुरसरी गंगा ज्या चरणांच्या नखातून निघते, तसंच हे प्रभू ध्वज, वज्र, अंकुश आणि कमल या चिन्हांनी युक्त आहेत तुमचे चरण. असे चरण ज्या चरणांना वनातून फिरताना काटे बोचल्यामुळे इजा झाली आहे, घट्टे पडलेत चरणांमध्ये, हे मुकुंदा, हे रामा, हे रमापती, आम्ही तुमच्या त्या दोन्ही चरणांना नित्य भजतो. पद कंज द्वंद मुकुंद राम रमेश नित्य भजामहे. पुढे म्हणतायत, वेदशास्त्रांनी म्हणलंय की ज्याचं मूळ हे अव्यक्त प्रकृती आहे, जो अनादी आहे प्रवाह रूपाने, ज्याला 4 प्रकारच्या त्वचा, 6 खोडं, 25 शाखा, प्रभूंच्या विराट रूपाचं वर्णन आहे हे. अनेक पानं, पुष्कळ फुलं आहेत, ज्याला कडू गोड अशा दोन्ही प्रकारची फळं लागली आहेत, ज्याच्यावर एकच वेल असून ती त्या खोडाच्या त्या मूळ आधारानंच राहते, जिला नित्य नवीन पानं फुलं लागतात, अशा संसार वृक्षरूपानं विश्वात प्रकट असलेल्या तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. भक्तिमार्गी आहोत आपण, तुलसीदास सुद्धा, त्यामुळे जग मिथ्या नसतं भक्तिमार्गींसाठी. भक्तिमार्गींसाठी जग, संसार हा भगवंताचा विलास असतो. त्यामुळे ते सुद्धा भगवंताचा विलास असल्यामुळे सत्य या अर्थानं भक्तवृंद मानत असतो. त्याशिवाय वासुदेव सर्वमिती कसं म्हणणार आपण? सगळीकडे वासुदेव भरून आहे हे म्हणण्यासाठी हे सत्य मानलं पाहिजे, आणि ते सत्य आहे जर आम्ही त्याला भगवंतांचा विलास आहे हे लक्षात घेतलं तर. त्यानुसार इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत की असे तुम्ही संसार वृक्ष रूपानं देखील तुम्हीच प्रकट झालाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आणि हे ज्याला कळलं त्यालाच खऱ्या अर्थानं ज्ञानसिद्धी होते. केवळ नेतीनं सगळ्याचं निराकरण करून भगवत चरणांपर्यंत किंवा भगवंत त्या परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचणं हा अर्धा मार्ग आहे म्हणतात संत. ज्या वेळेला ते स्वरूप सगळीकडे दिसू लागतं त्या वेळेला खऱ्या अर्थानं पूर्णत्व येतं. आणि अशा विश्वात प्रकट असलेल्या तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. मग कोणतीच गोष्ट मिथ्या उरत नाही खरं. त्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्याला वापरलं जातं कोणत्याही गोष्टीला संसारातल्या. पण ती कोणतीही गोष्ट जीवावर राज्य करू शकत नाही, एन्स्लेव्ह करू शकत नाही आम्हाला. हे कळण्यासाठी हे खरं छंद रचलेत तुलसीदासांनी. खूप बारीक बारीक गोष्टी आहेत,
प्रत्येकानं त्यावर चिंतन केलं तर त्यातून ज्ञान आणि भक्ती दोन्हीचा संगम, अपूर्व संगम कसा तुलसीदासांनी साधला आहे हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. आणि पुढे म्हणाले, कसे आहात तुम्ही? ब्रह्म आहात, जन्म नसलेले अज आहात, अद्वैत आहात, केवळ अनुभवगम्य आहात आणि मनाच्याही पलीकडे आहात. अशा प्रकारचे जे ब्रह्म आहे, अशा प्रकारचं ब्रह्म अनुभवगम्य, त्याचं जे ध्यान करतात ते खुशाल तसं ध्यान करोत असं म्हणोत. पण हे नाथ, आम्ही नित्य तुमच्या सगुण रूपाचीच कीर्ती गातो. हे करुणानिधान प्रभो, हे सद्गुणाकर, हे देवाधिदेव, काया वाचा मनानं विकारांचा त्याग करून तुमच्या चरणी आमचं प्रेम असावं, हेच वरदान आम्ही तुमच्या चरणी मागतो. अशी सुंदर स्तुती वेदांनी केली, असं सुंदर वरदान प्रभूंकडे मागितलं भक्तीचं. आणि अशा रीतीनं उत्तम प्रार्थना करून अंतर्धान पावले, सर्व वेद आणि ब्रह्मलोकी गेले म्हटलंय. आता वेदस्तुती झाल्यानंतर कोण सामोरं आलंय प्रभूंना आणि काय स्तुती करतायत? दिस इज द एपिटमी ऑफ रामचरितमानस. खरोखर ऐकूया. म्हणाले, बैनते यसुन संभुतब आये जह रघुबीर, विनय करत गद गद गिरा, पूरित पुलक शरीर. काकभुषुंडी सांगतायत, हे गरुडा बैनते या, जिथं श्री रघुनाथ होते तिथंच शिवभगवान आलेत आता आणि गदगद गिरा, सद्गदित कंठानं स्तुती करतायत प्रभूंची. शिवभगवानांचं शरीर पुलकित झालंय आपल्या आराध्याला समोर बघून. काय स्तुती करतायत? जय राम रमा रमणं समनं, भवताप भयाकुल पाहि जनम, अवधेश सुरेश रमेश विभो, अवधेश सुरेश रमेश विभो, शरणागत मागत पाहि प्रभो, शरणागत मागत पाहि प्रभो. दस शीस बिनासन बीस भुजा, कृत दूरी महामही भूरि रुजा, रजनीचर वृंद पतंग रहे, सर्पावक तेज प्रचंड दहे, महिमंडल मंडन चारुतरम, धृत सायक चाप निषंगबरम, मदमोह महा ममता रजनी, मदमोह महा ममता रजनी, तमपुंज दिवाकर तेज अनी, तमपुंज दिवाकर तेज अनी. मन जात की रात निपात किए, मृगलोग कुभोग सरे नहिए, हतिनाथ अनाथनी पाहि हरे, हथिनाथ अनाथनी पाहि हरे, विषयाबन पामर भूलि परे, विषयाबन पामर भूलि परे, बहुरोग वियोगनि लोग हये, भवदंघ्रि निरादर के फल ये, भव सिंधु अगाध परे नरते, भव सिंधु अगाध परे नरते,
पद पंकज प्रेमन जे करते, पद पंकज प्रेमन जे करते, अति दीन मलिन दुखी नितहि, जिन्हके पद पंकज प्रीति नहीं, अवलंब भवंत कथा जिन्हके, अवलंब भवंत कथा जिन्हके, प्रिय संत अनंत सदा तिन्हके, प्रिय संत अनंत सदा तिन्हके, नहीं रागन लोभन मान मदा, तिन्हके सम वैभव विपदा, एहि ते तव सेवक होत मुदा, एहि ते तव सेवक होत मुदा, मुनि त्यागत जोग भरोस सदा, मुनि त्यागत जोग भरोस सदा, करि प्रेम निरंतर नेम लिए, पद पंकज सेवत शुद्ध हिये, सममानि निरादर आदर ही, सममानि निरादर आदर ही, सब संत सुखी विचरन्ति मही, सब संत सुखी विचरन्ति मही, मुनि मानस पंकज भृंग भजे, रघुवीर महा रणधीर अजे, तव नाम जपामि नमामि हरि, तव नाम जपामि नमामि हरि, भवरोग महागद मान अरि, भवरोग महागद मान अरि, गुणशील कृपा परमायतनं, प्रणमामि निरंतर श्रीरमणं, गुणशील कृपा परमायतनं, प्रणमामि निरंतर श्रीरमणं, रघुनंदनि कंदय द्वन्द्वघनं, रघुनंदनि कंदय द्वन्द्वघनं, महिपाल बिलोकय दीनजनं, महिपाल बिलोकय दीनजनं, महिपाल बिलोकय दीनजनं। बार बार बर मागऊं हरषु देहु श्रीरंगा, बार बार बर मागहूँ हरषि देहु श्रीरंगा, पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंगा, पद सरोज अनपायनी भगति सदा सतसंगा, बरनी उमापति राम गुण हर्षि गए कैलास, बरनी उमापति राम गुण हर्षि गए कैलास, तब प्रभु कपिन्ह दिवाए सब विधि सुख प्रद बास, तब प्रभु कपिन्ह दिवाए सब विधि सुख प्रद बास। जानकी जीवन स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव।
काय स्तुती करतायत, काय मागतायत शिवभगवान आपल्या आराध्य प्रभू श्रीरामांकडे. म्हणतात, हे रामा, हे रमारमणा, हे लक्ष्मीकांता, हे जन्ममरणाचा त्रास नष्ट करणाऱ्या श्रीरामा, तुमचा विजय असो. जन्ममरणाच्या भयानं व्याकुळ झालेल्या या सेवकाचं रक्षण करा. कोण मागतंय? शिवभगवान, जे त्रिभुवनाचे स्वामी आहेत ते मागतायत आपल्या आराध्याकडे. याचाच अर्थ ज्या वेळेला सगुण साकार भगवंत देहामध्ये अवतार घेतात आपल्या शक्तीसह, त्यावेळेला त्रिदेवांना ते पूज्य असतात. अनेक ठिकाणी मागे सुद्धा तुलसीदासांनी उल्लेख केला आहे, ब्रह्मा विष्णू महेशाला पूज्य असे श्रीराम. हे भक्तिशास्त्र आहे आणि त्यामुळे रामरूप झालेले संतसुद्धा सर्वात उच्च स्थानावर असतात. सद्गुरूंना ब्रह्मा विष्णू महेशाच्या देखील वर त्यांचे सत्शिष्य का मानतात, त्याचं कारण इथे आम्हाला शिवभगवान सांगतायत की ते मागतायत, शिवभगवान मागतायत. भयानं व्याकुळ म्हणजे ज्यांच्या केवळ स्मरणानं, स्मरण जाऊ दे, केवळ शिवभगवान हे शब्द मुखातून आले तर भय निवारण होतं. असे हे पार्वतीपती प्रभूंकडे मागतायत, जन्ममरणाच्या भयानं व्याकुळ झालेल्या या सेवकाचं रक्षण करा. हे अयोध्यापती, हे देवांचे स्वामी, हे रमापती, हे विभो म्हणजे सर्व व्यापक श्रीरामा, मी शरणागत होऊन आलोय आणि हेच मागतोय, हे प्रभो माझं रक्षण करा. शरणागत मागत पाही प्रभो. रावण कसा होता म्हणतायत शिवभगवान, 10 शिर 20 भुजा असलेला बलशाली रावण, त्याचा विनाश करून पृथ्वीचा सर्वात मोठा रोग दूर केलाय तुम्ही हे श्रीरामा. राक्षस समूह रूपी जे कीटक होते ते तुमच्या बाणरूपी अग्नीच्या प्रचंड तेजानं भस्म झाले. असे तुम्ही ज्यांनी राक्षसांचा नायनाट केला, तुम्ही पृथ्वी मंडळाचे अत्यंत सुंदर भूषण आहात. महिमंडल मंडन चारुतर. फार सुंदर लिहिली आहे ही स्तुती तुलसीदासांनी. पुढे म्हणतायत, कसे आहात तुम्ही, कसे दिसताय मला. श्रेष्ठ बाण धनुष्य भाता धारण केलेलं असं तुमचं साजिर रूप आहे. मद मोह आणि आसक्तीरूपी रात्रीचा जो घनघोर अंधकार आहे तो नाश करण्यासाठी तुम्ही जणू सूर्याचे तेजोमय किरण आहात श्रीराम. पण हे श्रीरामा, काय खरं स्तुती शिवभगवानांनी आमच्यासाठी केली आहे बरं ही प्रभूचरणी. पुढे जे म्हणतायत ते पहा. प्रत्येकच सुरुवातीपासून भयव्याकुळ. शिवभगवान कसे भयव्याकुळ होतील? त्यांनी ती आमच्यासाठी स्तुती केली आहे की ह्या शरणागत जीवांचं रक्षण करा, ह्या पापातच लोळणाऱ्या जीवांचं रक्षण करा. पुढे म्हणतायत, जे कामदेव रूपी भिल्लानं मनुष्यरूपी जणू हरणांच्या मनामध्ये भोगरूपी बाण मारून त्यांना पाडलंय, म्हणजे कामवासनेनं दग्ध केलंय ह्या तुच्छ जीवांना. हे नाथ, पाप तापाचे हरण करणाऱ्या श्रीहरी, ह्या कामाला मारा आणि विषयरूपी वनात भटकणाऱ्या ह्या बिचाऱ्या अनाथ जीवांचं रक्षण करा. हती नाथ अनाथ निपाही हरे, विषया बन पावर भूली परे. चुकीनं या विषयातच भटकतायत हे जीव, त्यांचं रक्षण करा हे प्रभो. असंख्य रोगांनी दुःखांनी त्रासलेले जन आहेत हे. कशामुळे? भवदंघ्री निरादर केफलय, तुमच्या चरणांचा निरादर केलाय या जीवांनी, त्यामुळे ह्या रोगांनी आणि दुःखांनी ग्रासलेत. हे जे मनुष्य आहेत, जे तुमच्या चरणकमलांवर प्रेम करत नाहीत, ते या अथांग भवसागरात पडतात आणि दुःख भोगतात हे प्रभो.
अगदी साहजिक आहे म्हणतात शिवभगवान. ज्यांना तुमच्या चरणकमलांविषयी प्रेम नाही ते नेहमीच दीन उदास दुःखी असतात. जसं आपण अनेकदा बघतो पहा, शिवभगवानांची स्टेटमेंट्स असतात. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे काय, तर युनिव्हर्सल ॲप्लिकेशन असतं त्याला, ते सिलेक्टिव्ह नसतं. आणि त्यामुळे हे फार मोठ्या गोष्टी आहेत ह्या जर चिंतनात आल्या तर लक्षात येईल की जर आमचं मन दैन्यवाणं उदास दुःखी वरचेवर होत असेल तर चरणकमलांविषयी प्रेम नाही तुम्हाला म्हणून होतंय, असं सरळ सरळ वाक्य इथे शिवभगवान आम्हाला सांगतायत. प्रेम आहे आणि दुःख आहे हे संभवत नाही. सूर्य आहे आणि अंधारही आहे असं म्हटल्यासारखं आहे ते. त्यामुळे चरणकमलांवर प्रेम जेव्हा नसतं तेव्हाच तिथे दुःख उद्भवू शकतं. पण त्याच्या उलट सुद्धा सांगितलं शिवभगवानांनी की ज्यांना तुमच्या लीला कथांचा आधार आहे त्यांना मात्र संत आणि भगवंत हे नेहमीच प्रिय वाटू लागतात. अवलंब भवंत कथा जिन्हके प्रिय संत अनंत सदा तिन्हके. काय सुंदर लिहिलंय पहा. संत आणि भगवंत दोन्ही एकरूप असले तरी इथे पृथ्वीवर संत रूपामध्ये जेव्हा भगवंत असतात त्यावेळी त्या संतांवरचं प्रेम आमचं भगवत प्रेम डिफाईन करत असतं. संत प्रेम आम्हाला नाही आणि भगवत प्रेम आहे हे संभवत नाही, किंवा भगवत प्रेम आहे आणि संत प्रेम नाही हे संभवत नाही. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं दोन बाजूही नाही, ती एकच बाजू आहे आणि एवढी बलशाली बाजू आहे. पण ज्या वेळेला पृथ्वीवर ह्या संत लोकांचा प्रादुर्भाव होतो त्या वेळेला खऱ्या अर्थानं पृथ्वी मातेला आनंद होत असतो म्हणतात संत. तिच्यासाठी सकारात्मकता फक्त संतांमध्ये दिसते तिला, पृथ्वी मातेला. संतांशिवाय इतरत्र कुठे तो विसावा पृथ्वी मातेला सुद्धा सापडत नाही. कारण संतच या पृथ्वी रूपावर सत्य, पृथ्वी तलावर सत्य रूपानं अस्तित्वात असतात. सत्य फक्त संतांच्या हृदयात वास करतं, बाकी सर्व असत्य आहे. आणि त्यामुळे इथे म्हणतायत की ज्यांना तुमच्या लीला कथांचा आधार आहे त्यांना मात्र संत आणि भगवंत नेहमी प्रिय वाटू लागतात. पुढे कोण तुमचे सेवक बनतात सांगितलंय. शिवभगवानांनी एक आलेख दिलाय पहा, लक्षात येईल की काय नसावं, काय असावं आणि असल्यानं काय होतं, असा तो आलेख आहे. त्यामुळे म्हणतायत की ज्यांच्यामध्ये आसक्ती, लोभ, मान, मद नसतो, ज्यांना सुखदुःख समान वाटतं, आणि असे जे असतात सुखदुःख समान मानणारे आणि आसक्ती विरहित, लोभ मान मद विरहित, ते मुनिजन योग साधनेवरचा सुद्धा विश्वास कायमचा सोडून देतात आणि प्रसन्नपणे तुमचे सेवक बनतात. मुनी त्यागत जोग भरोस सदा. फार सुंदर आहे पहा. म्हटलं ना, योग याग विधी तेणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे तिथे कुठेच विसावा मिळू शकत नाही जर योग साधनेवर विश्वास. योग साधनेवर विश्वास म्हणजे योग मार्ग चुकीचा असा इथं अर्थ नाही आहे. इथे अर्थ हा आहे की योग साधना म्हणजे मीपणातून काहीतरी साधना करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे अशा रीतीनं जे मीपणा टिकवून भगवत चरणापाशी पोहोचण्याचा यत्न करतात त्यांना ते साधत नाही. सेवकपण पत्करल्याशिवाय काही इलाजच नाही असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पहा. भरत, लक्ष्मण, काकभुशुंडी, कोण नाही रामायणामध्ये, कोण श्रीराम सेवक नाही. प्रत्यक्ष आमची माता जिथे सेविकेच्या भूमिकेमध्ये आनंद मानते तिथे इतरांचं काय म्हणावं. प्रत्यक्ष हनुमंत आहेत, शिवभगवान आहेत म्हणजेच. आणि इथे सांगतायत तेच आम्हाला की तुमच्या चरणकमलांवरची प्रीती ही इतकी सर्वश्रेष्ठ आहे की योग साधनेवरचा विश्वास कायमचा सोडून म्हटलंय. सदा भरोस त्यागत जोग भरोस सदा, नेहमीसाठी सोडतात आणि प्रसन्नपणे तुमचे सेवक बनतात सर्व मुनिजन. आणि असे हे संत प्रेमानं नियमपूर्वक
जसं म्हटलं, शिवभगवानांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. करी प्रेम निरंतर नेमलिये म्हटलंय. नियमपूर्वक शुद्ध हृदयानं तुमच्या चरणकमलांची सेवा करत राहतात. फार सुंदर वाक्य आहे पहा. करी प्रेम निरंतर नेमलिये पद पंकज सेवत शुद्ध हिये. म्हणजे प्रेम हवं, नियम हवा, निरंतरता हवी, शुद्ध हृदय हवं. ह्या 4 गोष्टी शिवभगवानांनी सांगितल्या आहेत चरणकमलांची सेवा करण्यासाठी, नेसेसिटीज. आणि अजून एक सांगितली नंतर, मान अपमान समान समजून पृथ्वीवर सुखानं राहतात. त्यामुळे ह्या 5 गोष्टी जर आहेत तर आम्ही चरणकमलांची सेवा करायला लायक आहोत असं म्हणता येईल. प्रेम प्रभुचरणी हवं, नियम हवा. अनेकदा आमचा असा एक विपरीत भ्रम असू शकतो की प्रेम आहे मग नियमाची आवश्यकता नाही. नियम आम्हाला प्रेमात स्थिर होण्यासाठी आहेत, हे चूक आहे असं नाही. पण ज्याला हृदयामध्ये खरं प्रभुचरणी प्रेम निपसतं, ज्याला हृदयामध्ये मनापासून नाम आवडायला लागतं, त्याच्यानं तो नियम सहज होतो. सुरुवातीला जो नियम करावा लागतो तो करणं जाऊन व्हायला लागतो, पण नियम तो सोडतो असा त्याचा अर्थ होत नाही प्रेम हृदयात निपजलं की. म्हणून इथे ह्या शब्दांना खूप महत्त्व आहे शिवभगवानांनी सांगितलेल्या. प्रेमही आहे, निरंतरता आहे आणि नेम आहे. नियम आहे आणि तो नियम कसा आहे, निरंतर आहे, दररोजचा आहे, प्रतिपळाचा आहे खरं तर. आणि शुद्धही आहे, त्याला तर ऑल्टरनेटिव्हच नाही. हृदय शुद्ध असेल तरच चरणकमलांची सेवा संभवते. शुद्ध हृदय म्हणजेच इथे अभिमान विरहित, अहंकार विरहित, दंभ मान मद विरहित, लहान मुलासारखं निरागस अंतःकरण, अशा हृदयानं केलेली सेवा तीच चरणसेवा होते असं इथे शिवभगवान सांगतायत. आणि म्हणून म्हणतायत, हे मुनींच्या मनरूपी कमलातले भ्रमर, हे रणधीर आणि अजेय श्री रघुवीर, मी तुम्हालाच भजतो. हे हरी, मी तुमचंच नाम जपतो आणि तुम्हालाच नमस्कार करतो. तव नाम जपा मी नमामि हरी. कसे आहात तुम्ही, का बरं, का मी असं करतो, तर भवरोग महागद मानरी, तुम्ही जन्म मरण रूपी रोगावर सर्वात महत्त्वाचं मोठं औषध आहात आणि अभिमानाचे शत्रू आहात. काय शब्द वापरलेत खरंच. नाम जपतो, नमस्कार करतो, तुम्हाला भजतो प्रेमातून. हे जर केलं, हे जो करील त्याला ते जन्ममरणरूपी रोगावर महान औषध ठरेल. म्हणजे ते पार करू शकतील भवसमुद्र. आणि अभिमानाचे शत्रू आहात अनेक ठिकाणी. कारण कसं आहे, प्रत्यक्ष कामदेवाचा मानहरण करणारे असे हे कामारी आहेत शिवभगवान. त्याला भस्म करून टाकणारे असे हे शिवभगवान आहेत. त्यामुळे कुठेही अभिमान वृत्ती ही शिवभगवानांच्या लेखी भक्तवृत्तीमध्ये मोडू शकत नाही. त्यामुळे सर्व सद्गुरू, सर्व संत आम्हाला अभिमान ठेचा, अहंता मनी पापिणी ते नसोदे म्हणाले समर्थ. त्यामुळे ते इथे त्याचे शत्रू आहात तुम्ही, म्हणून मी तुमचं नाम जपतो, तुम्हाला नमस्कार करतो. आणि असे हे श्रीराम, तुम्ही गुण, शील आणि कृपा यांचं परमोच्च स्थान आहात. लक्ष्मीपती आहात. त्यामुळे मी तुम्हाला निरंतर प्रणाम करतो. गुणशील कृपा परमायतनम प्रणमामि निरंतर श्रीरमणम. हे रघुनंदन, तुम्ही जन्म मरण, सुखदुःख, रागद्वेष या द्वंद्व समूहांचा नाश करा. आणि हे राजा, महिपाल म्हटलंय बरं, हे राजा, ह्या दीनदासावरही कृपा कटाक्ष टाका. दीनदास ह्या शब्दावरूनच महाराज आठवतात. शिवरूपातच जणू महाराज
रामरायाची उपासना करायचे, नाही का? त्यामुळे हे राजा, या दीनदासावरही कृपा कटाक्ष टाका, असं मागणं शिवभगवान श्रीरामांकडे करतायत. आणि पुढे अजून एक वरदान मागतायत. बार बार बर मागऊ हरशी देहु श्रीरंगा, पद सरोज अनपायनी भगती सदा सतसंगा. मी तुम्हाला वरचे वर वरदान मागतो हेच, की मला तुमच्या चरणकमलांविषयी दृढ भक्ती द्या, भक्तांचा सत्संग मला नेहमी मिळो. हे लक्ष्मीपती, प्रसन्न होऊन मला हेच वरदान द्या. काय मागणं आहे फार. कोण मागतंय? पार्वतीपती महादेव मागतायत प्रभूंकडे. आणि असे प्रभू ज्यांनी त्यांची स्थापना रामेश्वर रूपामध्ये केली. कसा संबंध कळायचा या दोघांचा? नाही का? खरोखर त्या दोघांचा संबंध एकरूपच असले तरीसुद्धा ज्या वेळेला असे द्वैतातून श्रीराम आणि श्री महादेव या रूपांमध्ये आमच्या सामोरे येतात, त्यावेळेला त्यातला जो परमोच्च आनंदाचा, परमोच्च प्रेमाचा, परमोच्च आदराचा जो एक बिंदू ते गाठतात, तो केवळ अनुभूतीचा विषय आहे. चिंतनापेक्षा प्रेमान चिंतनाचा असं म्हणावं लागेल. त्यामध्ये चिंतन म्हणजे काही फिलॉसॉफिकल चिंतन होऊ शकत नाही. कारण त्या चिंतनाला प्रेमाची जोड नसेल, त्या चिंतनाला शुद्ध हृदयाची जोड नसेल, त्या चिंतनाला त्या दोघांच्या चरणांवर दृढ प्रेम भक्ती नसेल, त्या चिंतनाला सीता मातेची आणि पार्वती मातेच्या आशीर्वादाची जोड नसेल, तर ते शुद्ध प्रेम कळणं हे दुरापास्त आहे. त्यामुळे जर द्वैतातून भक्ती ज्यावेळेला ज्ञानी भक्तसुद्धा करतात, तेव्हा युगल स्वरूपात भक्ती करतात. आणि युगल स्वरूपात भक्ती करताना सुद्धा श्रीराम आणि श्री शिवभगवान ह्यांच्यातल्या संबंधावर ते जेव्हा चिंतन करतात, त्यावेळेला त्यामध्येच हरवून जातात. उरतच नाहीत भक्त, उरू शकतच नाहीत. आणि अशा रीतीनं श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करून उमापती आनंदानं कैलासाला निघून गेले म्हटलंय. आणि मग प्रभूंनी आता सोबत वानरं होती, त्या सर्वांना राहायला सर्व सुखसोयी असलेली घरं अयोध्येमध्ये दिली. बरं का? काय सुंदर दोन्ही स्तुती आहेत, नाही? आता यानंतर रामायणाचं सुद्धा थोडंसं वर्णन तुलसीदास करणार आहेत. कसं आहे, कशी आहे ही कथा, आणि पुढे ह्या सर्वांना, अंगदादी वानरांना श्रीरामांनी काय सांगितलं, पुढे काय कथाभाग आहे, हे पुढच्या भागात सांगतील. तोपर्यंत ह्या वेदस्तुतीमध्ये आणि शिव भगवान कृत श्रीरामस्तुतीमध्ये आपल्या आनंदाचा, आपल्या नामाचा परमोच्च क्षण आम्हाला गवसो, हीच श्री सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.